हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर जयमाला. मला सर्व या देशातल्या बंधू भगिनींना सर्वांना सांगायचं आहे की येशूची प्रार्थना जात धर्म बदलायला आलेली नाही. कुणाचा धर्म बदलायला आलेला नाही. येशूची प्रार्थना ही माणसाचं मन आणि अंतःकरण बदलतं. आणि मुळात एकतर परमेश्वराने या सर्व सृष्टीला निर्माण केलेलं आहे आणि या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर यहोवा आहे आणि त्याचा पुत्र आहे येशू ख्रिस्त. तो सर्वांचा परमेश्वर आहे. कुठल्या ब्रिटिश इंग्रज अशा लोकांचा नाही, सर्वांचा परमेश्वर आहे. कारण त्यांनी सर्वांना बनवलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामधलं वचन सांगतं योहान 3:16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे बाहेर जगामध्ये जे राजकारण चाललेलं आहे ते आम्हाला त्याचं काय सांगू शकत नाही. हे राजकारण काय चालतं ते, पण पवित्र शास्त्र म्हणजे पवित्र बायबलमध्ये कुठेच धर्माचा प्रसार केलेला नाही आहे, कुठं जाती धर्माचं बोललेलं नाही आहे. फक्त एक सांगितलेलं आहे की देवाने सर्व ही सृष्टी निर्माण केलेली आहे परमेश्वर यहोवाने आणि त्याचा पुत्र आहे येशू. तर तो आपल्या पापांसाठी 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू क्रूसावर बलिदान झाला आणि त्याच्या सांडलेल्या पवित्र रक्ताने आम्हाला पापांची क्षमा मिळाली. म्हणून कुणी हे जे चुकीच्या अफवा पसरवत आहे की धर्म परिवर्तन केलं जातं, हे केलं जातं, ते केलं जातं, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही प्रार्थनेत या आणि बघा की खरंच तिथे काय शिकवलं जातं, काय सांगितलं जातं. लोक काही अफवा पसरून एकमेकांची पोळी भाजून घेतात, पण असं येशूमध्ये नाही. येशू शांतीने भरलेला परमेश्वर आहे. येशू प्रेम करतो. येशू दया, क्षमा, शांतीने भरलेला, म्हणून त्याला ख्रिस्त म्हटलं जातं. तर लोक त्याचा गैरसमज पसरवत आहेत लोक. आणि उगाचच लोकांना मारहाण करणं, त्यांच्याबद्दल काही पसरवणं हे चुकीचं आहे. जे चुकीचं पसरवत आहेत त्यांना मला सांगणं आहे की येशू तुमच्यावरसुद्धा खूप प्रेम करतो. देवाने तुम्हाला पण बनवलेलं आहे. कारण या पृथ्वीवर आपले आईवडील आहेत, पण खरा निर्माण करता परमेश्वर यहोवा आहे. त्याने आपल्याला बनवलेले आहे. आपण मातीचे माणसं आहोत, पण आपल्या नागपुड्यामध्ये त्याने श्वास फुकून आपण जिवंत झालेलो आहोत. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण मला विश्वास वाटला. मी पण एक मराठी मुलगी आहे. माझं जात धर्म बदललेलं नाही. हालेलुया. माझं आडनाव बाविस्कर आहे, नाव जयमाला आहे. तर मी डिसोजा फर्नांडिस वगैरे झालेली नाही आहे. आणि आपलं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात परमेश्वराचा आत्मा वास करतो आणि येशू आपल्यावर खूप प्रेम करतो. म्हणून जे काही चुकीचं भाषण वगैरे करतात, देव त्यांच्यावर पण प्रेम करतो, कारण त्यांना माहीत नाही आहे की येशू कोण आहे. तर मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे की येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. देव तुम्हाला पश्चातापाची बुद्धी देव, तुमच्या मनात चांगले विचार घालो प्रभू येशू, आणि देव तुम्हाला बदलो. आणि देव येशू परमेश्वर तुम्हाला त्याचं कार्य करण्यासाठी निवडो. कारण आपण देवाशी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्याने आपल्याला घडवलेलं आहे, आपल्याला बनवलेले आहे. जाती धर्म बनवलेले नाही परमेश्वराने एक स्त्री आणि पुरुष बनवलेला आहे आणि लोकांनी जाती बनवलेल्या आहे. म्हणून जाती धर्माचा प्रसार नाही आहे. ते येशू प्रेम करतो. येशू खूप प्रेम करतो. त्याने बलिदान दिलेलं आहे आपल्याला पापांची क्षमा मिळवून देण्यासाठी. प्रभू येशूने त्याचं पवित्र रक्त सांडून आपल्याला पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. आणि येशू न्याय करायला येणार आहे. म्हणून न्याय करण्याचा समय जवळ आलेला आहे. म्हणून खरंच पापांचा पश्चाताप करा. प्रभू येशू तुम्हाला क्षमा करेल. जे जाणत नाही आहेत, प्रभू येशू त्यांच्यावर खूप प्रेम करतो. पण आपण जाणत आहोत येशू कोण आहे. तर आपण धर्म वगैरे काहीच बोलायचं नाही, कारण आपण धर्म बदलायला आलेलो नाही आहे. आपण नाही तर आपण त्याचे येशूचे मुलं आहोत. सगळं हे पूर्ण राष्ट्र येशूचे लेकरं आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, हे जे कोणी गैरसमज पसरवत आहेत येशूबद्दल, त्याच्या प्रार्थनेबद्दल,
अशा विचारांना, गैरसमजांना बळी पडू नका आणि उगाच कुणाचं ऐकून भांडण झगडे हे करू नका, एकमेकांवर उठू नका. तर येशू शांतीने भरलेला, शांतीचं प्रतीक आहे. तो परमेश्वर येशू प्रेम करतो आपल्यावर आणि तो न्याय करायला येणार आहे. आणि पुढे स्वर्ग आणि नरक आहे. तुम्ही म्हणाल कोणी पाहिलं स्वर्ग आणि नरक? हे स्वर्ग नाही, नरक नाही. नाही नाही, हे आहे. हे स्वर्ग नरक आहे. इथेच पापांचा पश्चाताप करायचा आहे पृथ्वीवर राहून. जेव्हा येशू न्याय करायला येईल त्या दिवशी तुम्ही म्हणणार आता आम्ही ओळखतो येशूला, येशू आम्हाला क्षमा करतो. येशू बोलेल माझ्या लेकरं तुम्हाला सांगत होते म्हणून तुम्ही ऐकलं नाही, आता मी तुम्हाला ओळखत नाही. पण देवाची इच्छा आहे, कारण न्यायाचा दिवस अजूनही थांबलेला आहे. प्रत्येकाला प्रभू संधी देत आहे की कुणाचाही नाश होऊ नये, कुणी नरकात जाऊ नये. तर तुम्ही खरं काय ते जाणून घ्या. कुणाचं ऐकून वादविवाद, भांडणं हे नाही आहे. असं येशूमध्ये नाहीच आहे. भांडण झगडे, शिव्यागाळ्या, मारहाण हे नाही आहे. एकमेकांविरुद्ध काही बोलणंही नाही आहे. कारण उलट सांगितलेलं आहे येशूने की क्षमा करा, तुमच्या वैऱ्यांना पण क्षमा करा. पण तुम्ही जे वाईट साईड बोलतात त्यांना मला सांगायचं आहे की खरंच तुम्ही काही न जाणता तुमच्या मुखातून पाप करून घेऊ नका. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमच्या फॅमिलीवर प्रेम करतो, तुमच्या आप्तेष्टांवर प्रेम करतो. प्रभू येशू खरंच जिवंत परमेश्वर आहे. माझ्या बालमित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही जाणा आणि प्रभू येशूकडे एकदा या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. कारण हे पूर्ण राष्ट्र परमेश्वर यहोवाने बनवलेलं आहे. या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर यहोवा आहे आणि त्याचा मुलगा आहे येशू ख्रिस्त. तो आमच्या सर्वांच्या पापांसाठी क्रूसावर बलिदान झाला. त्याचा रक्त सांडून पापांची क्षमा मिळवून दिली. कारण पापांची क्षमा फक्त येशूकडून आहे. म्हणून तुम्ही म्हणता येशू चमत्कार करतो वगैरे, हो करतो. पण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, त्याच्या जीवनात चमत्कार होतात. असे कोणाचे नाही. हालेलुया. तर हालेलुया म्हणजे एव्हरी भाषेतला शब्द आहे आणि देवाची स्तुती, त्याला काय म्हणतात? देवाची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो. देव स्वर्गात आहे, देव आहे. माझ्या बालमित्रांनो, देव आहे, येशू आहे. आणि तुम्हाला लवकरच कळेल. तुम्ही प्रभू येशूकडे या, प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. कारण तो तुमच्या जवळ आहे, तुमच्यापासून लांब नाही आहे. तुम्हाला कुठे डोंगरावर, दऱ्यांमध्ये, नद्यांमध्ये कुठं जायचं नाही आहे. आणि प्रार्थना, ही येशूची प्रार्थना चालते. ते तुम्हाला, तुमचं नाव जाधव आहे, कांबळे आहे, त्याला बदलावायला आलेला नाही परमेश्वर. जो घाबरतो, परमेश्वर आहे जाणतो, तो पाप करत नाही. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन आहे की योहान अध्याय 8 वचन 32 सांगतं, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, स्वतंत्र करेल. जेव्हा समजेल तुम्हाला की येशूच प्रभू आहे, तेव्हा तुम्हाला कळेल सत्य काय आहे. उगाचच ह्याचं त्याचं ऐकून काहीही गैरसमज करून घेऊ नका. माझ्या बालमित्रांनो, येशू खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. ज्यांना जे काहीतरी गैरसमज पसरवत आहेत, धर्म, जात हे वगैरे काहीच नाही. येशू फक्त प्रीती आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. मी येशूवर खूप प्रेम करते, तुम्ही येशूवर प्रेम करा. तुम्ही प्रेम करून पहा, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला कळेल की येशू कोण आहे. ठीक आहे. या सृष्टीचा, पृथ्वीचा मालक यहोवा पिता, त्याचा पुत्र येशू आहे. आणि येशू शिवाय क्षमा नाही आहे, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही आहे. हे तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण तुम्ही बाकी गोष्टीवर पण विश्वास ठेवता ना, मग येशूवर विश्वास ठेवा आणि बघा. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू शांती. असं तुम्हाला ह्या शांतीचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. याचा गैरअर्थ काढू नका. कारण परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, तर मनुष्य माझे काय करणार. तर हे गलत म्हणजे गैरसमज विसरा आणि तुम्ही जाणा येशू कोण आहे. बघा,
तुमच्यावर येशू खूप प्रेम करतो. परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देव, तुम्हाला पश्चातापाची बुद्धी देव आणि प्रभू येशू तुमचा लवकरच त्याच्या कार्यासाठी वापर करो. की त्या येशूच्या नावात विश्वासाने जे गैरसमज पसरवतात त्यांच्यासाठी मी प्रार्थना मागते आणि माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली असा मी विश्वास करते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला.